आता मी व्हिडिओ बनवणार नव्हतो, पण जेव्हापासून काल कर्जमाफीचा जेव्हा जी आर आला आहे, त्या जी आरमध्ये असं लिहून आलं आहे स्पष्टमध्ये, जे लोक 2019मध्ये कर्जमाफ झाला आहे, ज्या शेतकऱ्याचा कर्जमाफ झाला आहे, त्या लोकांना कर्जमाफी नाही. त्या लोकांना फक्त 50,000पर्यंत कर्जमाफी. अरे याच गोष्टीसाठी तुम्ही समिती गठीत केली होती का? ते इथून 1.5 वर्षा पहिले तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली होती. ह्या एवढ्या वेळामध्ये तुम्ही हे समिती गठन केली होती. ह्या समितीचं काय काम होतं मी तुम्हाला स्पष्टमध्ये सांगतो. शेतकऱ्याला फाशीवर कसं चढवायचं, शेतकऱ्याचं रक्त कसं काढायचं आणि तेच रक्त काढून शेतकऱ्याला कसं पाजायचं, ह्यासाठी ते समिती गठीत केली होती. ह्या भाळखाऊ सरकारनं, हे सरकार एवढं निर्लज्ज आहे की ह्या सरकारने या शेतकऱ्याला आश्वासन देऊ संकटात पाडून टाकलाय. अरे तुमची अवकात नव्हती कर्जमाफी द्यायची, तर तुम्ही कर्जमाफी दिली कशाला? अरे जे आश्वासन पूर्ण होत नाही ते तुम्ही आश्वासन देता कशाला शेतकऱ्याला? एवढी भाळखाऊ सरकार आहे आपल्या महाराष्ट्रातली की शब्द कमी पडतील बोलासाठी. आणि हे कर्जमाफी नाही तर हे कर्ज वसुली आहे, कर्ज वसुली. इकडून 2019 पासून ज्यांनी कर्ज भरलं, ज्यांना कर्जमाफी झाली, त्यांना इकडूनही झटका, आणि जे नियमितपणे कर्ज फेडतात त्यांना इकडूनही झटका. हे तुमची कर्जमाफी नाही, हे तुमची कर्ज वसुली आहे. हे शेतकऱ्याचा जीव घेण्यासाठी कर्जमाफी काढली आहे तुम्ही. अहो तुम्ही शेतकऱ्याला एवढा खालच्या दर्जावर आणून ठेवला आहे का तुमची लायकी नाही आहे कोणत्या देशाला सांगायची की आमचा देश विश्वगुरु आहे, आमचा देश कृषीप्रधान देश आहे? लायकी नाही तुमची. अहो अजून कितीक शेतकऱ्याचा जीव घ्यान तुम्ही, कितीक शेतकऱ्याचा जीव घ्यान? आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये अशी कर्जमाफी कधीच झाली नाही आहे. ह्या सरकारने हे कर्जमाफी आणली आहे, शेतकऱ्याचं रक्त काढून शेतकऱ्यालाच पाजणारी कर्जमाफी.